आणि आता बातमी आहे आळंदीतून। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय। यासाठी वारकरी आळंदीत दाखल झालेत। इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेलाय। इंद्रायणी घाटाची ही दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, सध्या काय वातावरण आहे आळंदीत? प्रणिता, नक्कीच आपण पाहिलं तर आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा जो आहे तो संजीवनी समाधी सोहळा जो आहे तो अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी भाविक जे आहेत ते आळंदी नगरीमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहू शकतो की याच पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये आचमन करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन जे आहे ते हा वारकरी या ठिकाणी घेत असतो। आपण पाहू शकतो की त्याच पार्श्वभूमीवर हा इंद्रायणी नदीचा घाट जो आहे तो वारकऱ्यांनी गजबजून गेलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। 728वा हा संजीवनी समाधी सोहळा आहे। या सोहळ्याची खरी सुरुवात जी आहे ती 23 तारखेपासून जी आहे ती सुरू झालेली आहे। मुख्य सोहळा जो आहे तो आज दुपारी 12 वाजता जो आहे तो सुरू होणार आहे। त्यानंतर 12:30 पर्यंत हा सोहळा जो आहे तो पूर्ण होईल। 728 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊली हे जे आहेत ते या ठिकाणी आपली समाधी जी आहे ती त्यांनी या ठिकाणी घेतली होती। त्याच पार्श्वभूमीवर ही जी लगबग जी आहे ती आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की 728व्या वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी आळंदीमध्ये ही आपली संजीवनी समाधी जी आहे ती या ठिकाणी घेतली असल्याचं आख्यायिका जी आहे ती वारकऱ्यांनी रणजित हजेरी लावलेली पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।